त्याची सुरुवात कशा वेळेला आपल्या तरंगापासून घ्यायचं. दोन कारणाने स्वप्नातलं बनायचं. हे मिथ्या नसून काय सत्य आहे. कारण आपण आपल्या तरंगामध्ये मिथ्या पडला सत्ताभेद केला. मला याला हे सांगायचं आहे. दृष्टांत बघून त्याला स्वप्न पडलं. आता इथे शिष्य शंका करतो, एवढ्या स्वप्नातले पदार्थ मिथ्या नसून काय सत्य आहे. आतापर्यंत काय सांगितले? स्वप्नाप्रमाणे जागृती काय मिथ्या मुळामध्ये स्वप्न मिथ्या नसून काय सत्य आहे. कारण सांगितले पाहिजे ना, काय सत्य आहे. स्वप्नामध्ये जे पदार्थ आपण जागृतीमध्ये पाहतो पण ते जागृतीमध्ये पाहिजे सत्य पदार्थ प्रतीत होतात. त्याची स्मृती कुठे होती? स्वप्नामध्ये होते. आणि ज्याची स्मृती स्वप्नामध्ये होते ते पदार्थ जागृतीमध्ये सत्य आहे. सत्य जागृतीमध्ये एक कारण. तुम्हाला स्वप्न मिथ्या आहे असं म्हणता येईल नाही. दुसरं कारण बोलतं शरीर स्थूल शरीराला सोडून बाहेर जागृत पदार्थाशी काय व्यवहार करतो. सत्य जागृत पदार्थ हे मिथ्या आहे का सत्य? सत्य आहे. स्वप्नातले पदार्थ मिथ्या नसून काय सत्यच आहे. दोन कारणाने स्वप्न हे मिथ्या नसून काय सत्य आहे. अशी शंका बघा. त्याचं आपल्याला का खंडन करायचं? काय करायचं? खंडन. त्या खंडनामधल्या काय सांगायचं? ज्या जागृतीमध्ये आपल्याला पदार्थ प्रतीत होतो त्याचं स्मरण कुठे होते? स्वप्नात. स्वप्नावर येते. अज्ञात पदार्थाचं स्मरण स्वप्नामध्ये होत नाही. नाही. आता दोन विभाग पडले. स्वप्नस्थ पदार्थ हे स्मृती ज्ञानाचे विषय झाले. झालं का लक्षात आहे? कारण त्याला स्मरण होते ना कुठे? स्वप्नामध्ये. स्वप्नामध्ये. ते पदार्थ जागृतीमध्ये काय सत्य आहे. तेव्हा त्याला स्मृती म्हणता येते म्हणता येत नाही असं म्हणता येत नाही का? स्मृती ज्ञानाचं लक्षण. लक्षणामध्ये कसं येतं? तो योगी असा व्यवहार असेल. लक्षणामध्ये असेल तर स्मृती ज्ञानाचं लक्षण काय? संस्कारजन्य ज्ञान. संस्कारजन्य ज्ञान. स्मृती. संस्कारापासून आपल्याला ते ज्ञान होते असं जर म्हटलं आहे ना आपल्याला. तर स्मृतीमध्ये विषय प्रत्यक्ष नसतो. परीक्षा देता तुला काही हे करताना त्यावेळेला तुमची परीक्षा देते प्रत्यक्ष ज्ञानाची इच्छा होई असते. कारण डोक्यात असलेले संस्कार असतात. नाही काय संस्कारच नसेल तर वगैरे जाईल का? कधी कधी एखाद्या वेळेला ते संस्कार असून सुद्धा आठवत नाही ना. मग तिथे परीक्षकाचा आणि परीक्षेत येणारा जरा संघर्ष होत असतो. मग पुष्कळाचा प्रश्न गोवेत पाठ झालेली आहे पण आठवत का? नाही. काय का फेट्यामध्ये आला कुठे कमरेच्या उपाध्याकडे बघतो, टाळकडे बघतो आणि पुन्हा थोडा वेळ झाला म्हणजे काय होते आठवते. कशा म्हणायचे संस्कार किंवा काही पदार्थ पुढं असतात ना पुष्कळ प्रयत्न करतात. पाठ केलेलं वगैरे आठवत तेव्हा शेवटी कंटाळून परीक्षक पेपर काय करतो हिसकून घेतो. सांगतो जा आता फाटकापर्यंत गेला की जर उभे काय होते पुन्हा धावते बरोबर पुन्हा काय पेपर दाखल. अरे कशा करता उभी आठवली
सिद्ध होत असेल. संस्काराचे संस्कार असतील तर संस्कारावरून स्मृती होती स्मृती होते. संस्कारच नसेल तर स्मृती होऊ शकत ना. नाही. एक कारण. आणि दुसरं कारण कोणतं आहे? स्मृती ज्ञानामध्ये विषय सन्मुख नसतात. प्रत्यक्ष ज्ञानामध्ये विषय काय असतो? सन्मुख असतो. मग प्रत्यक्षाचं लक्षात येणं स्मृतीचं वेगळं. मध्ये पाहून येत असेल तर कोणतं ज्ञान? प्रत्यक्ष प्रत्यक्ष. आणि वही न पाहता येत असेल स्मृती नाही. आता इथे काय थोडं सांगायचं. स्वप्नामध्ये स्मृती ज्ञान आहे का प्रत्यक्ष ज्ञान आहे? स्मृती नाही. प्रत्यक्ष आहे. प्रत्यक्ष प्रत्यक्ष दिसतं. प्रत्यक्ष एखादा पोरगा ओरडतो ना, वाघ 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 असे खरला वाघ आला. पाठीमागे काय लागला? वाघ दिसतो गंधर्व दिला. नाहीतर दिसला ना तरी तरी घाबरला असेल. स्वप्नामध्ये वाघाची आठवण होत असते. प्रत्यक्ष दिसतो. प्रत्यक्ष लक्षण स्मृती ज्ञानाचं नाही. असंभव आहे. काय असंभव. त्या लक्षणामध्ये 3 प्रकार असतात ना. व्याप्ती, अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभव. असंभव 3 लक्षणामध्ये. स्वप्नस्थ पदार्थाला जर काय स्मृती म्हणाले तर स्मृती ज्ञानाचे विषय नसून प्रत्यक्ष दिसतो. प्रत्यक्ष दिसतो. स्मृती ज्ञानामध्ये विषय प्रत्यक्ष विषय काय नसतो? प्रत्यक्ष नसतो. प्रत्यक्ष नसतो. स्वप्नातल्या ज्ञानाला, कोणत्या ज्ञानाला? स्वप्नातल्या स्मृती म्हणता आपल्याला काय म्हणता येणार? सत्य म्हणता येणार. एक खंड लक्षात घ्या. परिच्छेद क्रमांक 3. वरील दोन्ही कारणांनी स्वप्न पदार्थ सत्य ठरणार नाहीत. श्री गुरु म्हणतात एक कारण सांगायचं. लिंग शरीर हे स्थूल शरीराला सोडून कुठे जाते? बाहेर. आणि जागृतीतले पदार्थाची काय करतो? व्यवहार करतो. आणि पुन्हा पुढे येते. पुन्हा स्थूल शरीरात. पण आणखी लिंग शरीर पुन्हा स्थूल शरीरामध्ये येते. म्हणून स्वप्नस्थ पदार्थ ज्या पदार्थाचे लिंग शरीराने व्यवहार केला आहे ते पदार्थ सत्य आहे. आहे म्हणून स्वप्न सत्य. म्हणून स्वप्नस्थ पदार्थ काय? सत्य आहे. या 2 कारणामुळे स्वप्नस्थ पदार्थाला मिथ्या न म्हणताना काय म्हणाला? सत्य म्हणत. सत्य नाही. आणि तुम्ही तर म्हणता स्वप्नातले पदार्थ सत्य नसून काय मिथ्या. असे शिष्याचे काय शंका माझ्या. श्री गुरु म्हणतात स्वप्नातील पदार्थ ज्ञानास स्मृती म्हणता येणार नाही. भूतकाली पाहिलेल्या पदार्थांशी वृत्तीचा संबंध न होता केवळ संस्कारापासून जे ज्ञान होते त्यास स्मृती म्हणतात. स्मृतीचं लक्षण स्मृतीच्या लक्षणामध्ये सांगितलं पदार्थाशी काय नसतो? संबंध नसतो. वृत्तीचा संबंध असून ज्ञान होत असेल तर प्रत्यक्ष. संबंध नसताना ज्ञान होते स्मृती. स्मृती ज्ञान. आपल्याला स्वप्नस्थ पदार्थामध्ये स्मृती होत असते. प्रत्यक्ष दिसते पदार्थ. स्वप्नस्थ पदार्थाला स्मृती म्हणता येईल. वाघ म्हणा स्वप्न मिथ्या करतो पण किंवा करत असतं. नाही जागा झाल्यानंतर स्वप्नात जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत स्वप्न सत्य वाटतं. काय सत्य वाटतं. मग जागा झाल्यामध्ये स्वप्न काय मिथ्या ठरतं. स्वप्नातला वाघ आहे आपल्या एखाद्याच्या पाठीमागे स्वप्नामध्ये वाघ लागलेला आहे. पण तो वाघ वाघ असं म्हणत आहे ना. 2 प्रकार घ्यायचे. त्याला स्वप्नातला वाघ काय वाटतं? सत्य वाटतं. मग आपल्याला स्वप्नातला वाघ सत्य वाटत असतो. पाहिजे माणसाला मिळते सत्य नाही. स्वप्नातल्या माणसाला स्वप्नामध्ये दिसणारा जो वाघ आहे तो त्याला सत्य वाटतो का मिळते? सत्य वाटतं. उडी टाकायला पाहिजे.
आणि आपल्याला काय वाटतं? म्हणून आपण त्याला काय करतो, खाली देत असतो का नाही, मारण्याकरता काय करतो, जागे करतो. जागा होत नसेल तर पाणी शिंपडायचं. पाणी शिंपडायचं तरी जागा होत नसेल तर मग फक्त दोन द्यायचं कोण. स्वप्नामध्ये काय दिसणारा लाभ स्वप्नस्थ माणसाला सत्य वाटतं आणि तुम्हाला आम्हाला फुगा वाटतो, मिथ्या वाटतं. तात्पर्य कशा करतो म्हणजे स्मृतीचं लक्षण वेगळं, प्रत्यक्षाचं लक्षण वेगळं. प्रत्यक्ष ज्ञानामध्ये विषय काय असतो, सन्मुख. आपण वृत्तीचा संबंध असतो. आणि प्रत्येक ज्ञानामध्ये विषय सन्मुख नसतो, फक्त स्मृतीजन्य असतो. काय असतो, स्मृतीजन्य. मग स्वप्नस्थ पदार्थाला स्मृती म्हणता येणार नाही. हा हत्ती समोर उभा आहे असे जे स्वप्नातील ज्ञान ते स्मृती नाही, कारण त्याला स्मृती म्हणता येत नाही. आणि प्रत्यक्ष काय दिसत हत्ती दिसतो, हत्ती दिसतो, म्हणून त्या ज्ञानाला स्मृती स्मृती म्हणता येत नाही. पुढे कारण वृत्तीचा संबंध हत्तीशी आहे म्हणून ते प्रत्यक्ष आहे. तसेच स्वप्नामध्ये हा हत्ती पुढे उभा आहे, हा पर्वत आहे, ही नदी आहे असे प्रत्यक्ष ज्ञान असते. म्हणून आता प्रत्यक्ष आणि स्मृती ज्ञान, वृत्तीचा संबंध म्हणून ज्ञान होत असेल तर कोणतं ज्ञान, प्रत्यक्ष. संबंध न होता ज्ञान होते स्मृती. स्मृती. ऐकडे आपण जेव्हा परीक्षा देतो त्यावेळेला वृत्तीच्या भविष्य काय नाही, स्मृती संस्कार. आपण प्रत्यक्ष आपल्या ह्याच्यामध्ये ज्ञानासाठी होईल राहतो कोणतं ज्ञान, प्रत्यक्ष. आणि परीक्षेमध्ये स्मृती. स्मृती. आता भवीचा संबंध आहे का, आणि भवीचा संबंध असून जर लिहिलं तर त्याला कॉपी म्हणतात. काय लिहायचं नाही लगेच म्हणतो त्याला मार्क मिळवला काही मार्क कॉफी. लक्षणांत प्रमाण आपल्या वस्तुस्थिती, जो ज्याचा साधारण धर्म असतो त्याला लक्षण म्हणतात. आणि त्यात तो धर्म दुसरीकडे असता कामा बाई. एखादा राजहंस आहे आणि बगड्या दिसायला काय दिसतात, सारखे दिसतात. तो बगड्या सुद्धा अगदी राजहंसाप्रमाणेच नाटक करतो. चालती वेळी कोणाप्रमाणे चालतो, राजहंस. उडती वेळी राजहंसाप्रमाणे. दिसायला दोघे कोण आहे, सारखेच. पांढरेच आहे, मला ओळखायचे कसे आहे काय. मग लक्षणांपासून आहे कशात, लक्षण राजहंसासारखा चालतो म्हणून बगडा राजहंस होत नाही. राजहंसासारखा उठतो म्हणून बगडा काय होत नाही, राजहंस का होत नाही. दूध पाणी त्याला वेगळा करता येत नाही. दूध पाणी जर वेगळा करत असेल तर तो पक्षी कोणत्याला काय नाव आहे, राजहंस. आणि दोन्ही ठेवून टाकत असेल बघा. मला ते म्हणायचं असेल ते म्हणा, आम्ही तुला राजहंस म्हणणार नाही. एखादा बगडा शिखरावर बसला, कुठे बसला, शिखरावर. शिखरावर, आणि एखादा राजहंस पक्षी कुठे बसला, खाली बसला. म्हणायला लागले तो पक्षी सुद्धा कुठे बसलेला आहे, शिखरावर. पण तो किम स्वरूप आहे, राजहंस. आणि खाली बसलेला पक्षी कसा आहे, बगडा आहे. त्याला म्हणजे राजहंस खाली जरी बसला तरी राजहंस. आणि बगडा शिखरावर बसला बगडाच. कपडा गरीब जाई असला तरी काय भक्त आहे. आणि धनिक मनुष्य धनाने जरी श्रीमंत असला तरी भक्त आहे. काय बद्दच. मग किती श्रीमंत असं नका, मोठा असं नका, आपल्या अन्यावृत्त झालेला आहे का मिळेल नाही तर काय, याचं लक्षण कोणतं, बद्दल. आणि गरीब आहे बरं का, तरी पण म्हणतात तो बद्ध नसून काय आहे, फक्त मग काय लक्षणात बसला पाहिजे. कशात बसला लक्षणात. पाहिजे,
तुका म्हणे नाही निरसला देह योगे संसार किती श्रीमंत असू द्या त्याची गणना विषय पामरात कशामुळे विषय पामरा काही साधना करून मुक्त होण्याकरता प्रयत्न करत असेल तर त्याला काय म्हणायचे साधक झाला म्हणजे ती साधना संपवून गेली आहे त्याला काय म्हणायचं लक्षण धरलेले स्मृतीचं लक्षण आणि प्रत्यक्षात आहे प्रत्यक्षात त्या लक्षणामध्ये वृत्तीचा काय असतो पदार्थाशी संबंध असतो स्मृती ज्ञानामध्ये वृत्तीचा काय नसतो संबंध ज्ञान दोन्ही होते काय होते ज्ञान प्रत्यक्ष नाही ज्ञान होते स्मृतीने काय होते ज्ञान दोन मधला काय म्हणून त्यास स्मृती म्हणता येणार नाही. स्मृती ज्ञानात विषय सन्मुख नसतो. शिवाय जागृतीत ज्यांचे ज्ञान असते त्यांचेच स्वप्नात ज्ञान होते असा नियम नाही. जागृतीमध्ये ज्या पदार्थाचं आपल्याला ज्ञान होते त्याचं स्वप्नामध्ये होते असं म्हणता येत नाही. नियम करता येत नाही. कधी कधी पदार्थ अज्ञात असतो काय असतो अज्ञान अज्ञात दृष्टांत काय पूर्वसंबंध नाही. एखादा लहान मुल आहे नुकतं जन्माला आलेलं आहे काय मग आता जरा काही स्तनपान करणं आईनं काही शिकवलेलं असेल तरी सुद्धा ते पोर काय करते नंतर आता जन्माला आलं ते कधी नंतर कोणी शिकवलं असं स्तनपान पूर्वजन्माचे संस्कार कुठले कारण ते मागच्या जन्मामध्ये त्यांनी नाही का व्यवहार केलेला आहे ना मग पूर्वजन्माच्या संस्काराने याही जन्मामध्ये दोस्तान क्षणामध्ये काय होतं तर या जन्मातले संस्कार पाहिजे असं सांगता येत नाही. प्रत्यक्ष ज्ञान अविज्ञारूप आणि प्रत्यभिज्ञारूप असे दोन प्रकारचे आहे. प्रत्यक्ष ज्ञान प्रत्यभिज्ञारूप आणि अभिज्ञारूप. प्रत्यभिज्ञारूप म्हणजे स्मृतीसहित प्रत्यक्ष सन्मुख त्याला काय म्हणायचं प्रत्यविज्ञान आणि अभिज्ञान प्रत्यक्ष म्हणजे प्रत्यक्ष वृत्तीचा विषयाशी संबंध पूर्वचे प्रत्यक्ष मागून त्याचे संस्कार एखाद्या काशीला काय पाहिला मनुष्य भेटला तुम्हाला त्याचं तुम्हाला प्रत्यक्ष ज्ञान झालं पुढे तोच आळंदीला भेटला मला तोच तो मनुष्य आहे कशावर आणतात स्मृती आहे आणि प्रत्यक्ष आहे. काशीला पाहिला ते स्मृती ज्ञान हा सन्मुख आहे प्रत्यक्ष ज्ञान दोन बंध प्रत्यविज्ञान. वृत्तीचा पदार्थाशी संबंध होऊन जे ज्ञान होते ते अविज्ञारूप प्रत्यक्ष म्हणावे. प्रत्यक्षाचं लक्षण आहे त्याला अभिज्ञान प्रत्यक्ष म्हणतात. वृत्तीचा संबंध वृत्तीचा जर संबंध होता तुम्हाला चौथ्या तरंगामध्ये गेलं ते प्रत्यक्षाचं लक्षण. जोपर्यंत वृत्तीचा संबंध होत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष होऊ शकत नाही. म्हटलं अज्ञानाचं आवरण काय केलं पाहिजे निवृत्त कारण वृत्तीने अज्ञानाचं आवरण भंग केलं नाही भंग केला नाही तर सुंदर उदाहरण दिले. बुद्धिबळ म्हटलं अज्ञानाचं आवरण असते कशावर नाही का दिसतं का नाही. मग अज्ञानाचं आवरण जोपर्यंत वृत्ती अज्ञानाचा भंग करत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष होत नाही. उदाहरणार्थ सुंदर एक विषय बुद्धिबळ अज्ञानाचं आवरण कशावर असते एखाद्या ग्रस्त खेळामध्ये गुंतलेला आहे कशामध्ये खेळामध्ये आणि त्याचा मुलगा आला म्हणलं बाबा चला तुमची मिसेस तुम्हाला काय करते सांगतो पाहतो काय पाहतो आणि त्याच्यावरती कुठं उठवलेली मग थोड्या वेळानं खेळ संपला काय झाला खेळ मग तो विचारते बाबा तुम्हा आला होता म्हणलं आतापर्यंत काय भूत पाहिला दिसत नव्हता का दोन्ही वेळेला पहिल्या वेळेला समोर उभा असून सुद्धा काय नाही ज्ञान वृत्तीने अज्ञानाचं भंग वृत्तीचा काय नाही वृत्ती पुढे खेळात
मग वृत्तीचा संबंध आल्याशिवाय प्रत्यक्ष होऊ शकत नाही. प्रत्यक्ष होण्याकरता वृत्ती जगायला संबंध वृत्ती ज्ञान करून देते आणि ती अज्ञानाच्या आवरणाचा काय करते भंग कर भंग करते. चित पदार्थावर दोन आवरण असतात. प्रकाश अंधकार अंधाराचा दुसरं कोण? अज्ञान अंधाराचा आवरण कोण? प्रकाश प्रकाश. आणि अज्ञानाचा आवरण कोण? वृत्ती वृत्ती. आणि पुढे चिदाभास अभ्यास ज्ञान करून चिदाभास का धोका काढतो? नाही ज्ञान कर पदार्थाचा काय करू? ज्ञान करून असं ते प्रत्यक्ष ज्ञानाची देणगी आहे का? आता इथे काय वृत्तीचा काय संबंध आहे? स्वप्नस्थ पदार्थाची वृत्तीचा काय संबंध आहे ना? प्रत्यक्ष दिसताना तुम्हाला सगळं. म्हणून स्वप्नातल्या ज्ञानाला काय म्हणता येत नाही. स्मृती स्मृतीमध्ये प्रत्यक्ष काय नसतो, पदार्थ नसतो. संबंध असतो का? नाही. संबंधावाचं ज्ञान होते त्याला पण स्मृती ज्ञान. स्मृती ज्ञान मोठं लक्षण सांगितलं आहे. मग स्वप्नस्थ पदार्थाला स्मृती म्हणता येत नाही. पूर्ण पक्ष स्मृती म्हणतात. म्हणजे जरा प्रत्यक्षाला स्मृती म्हणता येत नाही का? तर स्वप्नस्थ पदार्थाची वृत्तीचा काय असतो? संबंध नसतो. संबंध नाही. स्वप्नामध्ये असतो. असं काय? स्मृतीमध्ये नसतो. मग त्याला स्मृती म्हणता येत नाही. त्याला सांगितलं ना स्मृती जे पदार्थ आपण जागृतीमध्ये प्रतीत होतात ते स्वप्न त्याचं स्मरण कुठं होते? स्वप्नात. स्वप्नामध्ये. आणि जे पदार्थ स्वप्नामध्ये स्मरण होतात ते जागृतीमध्ये काय? सत्य आहे. यावरून स्वप्नस्थ पदार्थ सद्मिथ्या नसून काय? सत्य आहे. बरोबर पक्षाची शंका आहे तिचं चाललंय विकताना पडेल. आणि पूर्वज्ञान संस्कारापासून आणि इंद्रिय संबंधापासून जे ज्ञान होते त्या ज्ञानास प्रतिविज्ञारूप प्रत्यक्ष म्हणावे. त्याला तर कीर्तन काढतला ना थोडा विठ्ठल बरोबर नादा बरोबर. तिथं विषय सांगण्याचा प्रतिविज्ञान. नाही का? जो आपण काशीला पाहिला मनुष्य तोच मनुष्य आळंदीला काय करीता पाहिलं. कशावरून मागचे संस्कार आहे. काशीत पाहिलेले ते काय संस्कार. मग तोच जो काशीला पाहिला तोच पुढे आनंदित आळंदी. ज्याला ब्रह्म असं म्हणतात ते ब्रह्मच कुठे आहे? विटेवर. विठेवरती. तो हा विठ्ठल बरोबर. तिचा विषय पुढे. जसा पूर्वी पाहिलेला हत्ती तोच हा हत्ती आहे असे जे ज्ञान होते तेच प्रत्यभिज्ञा प्रत्यक्ष. त्याला प्रत्यविज्ञान म्हणते. दोन संस्कारजन्य ज्ञान प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष म्हणून प्रत्यविज्ञान रूप प्रत्यक्ष. फरक आहे. त्याच्यामुळे संस्कार म्हणजे ते अभिज्ञा प्रत्यक्ष. प्रथम क्षण. किसकडे विषय आहे. हा जरा झोप येत नसेल पण पुढचं तुम्हाला समजा दाखवले कशा करता आहे त्याच्याकडे तेव्हा स्वप्नाप्रमाणे जागृती सत्य नसून काय मिथ्या. त्याच्यावरती आलेल्या सगळ्या शंका काय करतात? दर या निशा सर्व प्रकारांना पस्त्याहून जागृती ज्ञानेश्वर महाराजांना स्वप्नेचे बडे सुंदर विषय आहे. स्वप्नस्थ पदार्थ का मिथ्य आहेत आणि का सत्य आहेत त्याचं चर्वेचरण चाललेलं आहे. पुढे यात पूर्वहस्ती ज्ञानाचा संस्कार आणि हत्तीशी नेत्राचा संबंध हे प्रत्यक्ष प्रत्यभिज्ञेचे हेतू आहेत. म्हणून संस्कारजन्य ज्ञानापासून फक्त स्मृतीच होते असा नियम नाही. पूर्व पक्षाने संस्कारजन्य ज्ञानापासून स्मृतीच होते असं का म्हणत मला प्रतिविज्ञान सुद्धा होतं. काय करेल प्रत्यविज्ञानामध्ये पूर्वीचे संस्कार आणि प्रत्यक्ष म्हणतात ज्ञान प्रतिविज्ञा प्रत्यक्ष. आणि अभिज्ञा प्रत्ययामध्ये संस्कार नाही केवळ फक्त काय वृत्तीचा संबंध. संबंध. पुढे प्रतिविज्ञा प्रत्यक्ष ही संस्कारजन्य आहे परंतु त्यास इंद्रिय संबंध सहाय्य आहे. इंद्रिय संबंधाशिवाय फक्त संस्कारापासूनच जे ज्ञान होते त्यास स्मृती म्हणतात. प्रत्यक्षामध्ये इंद्रियांचा काय असो
संबंध असतो. स्मृती ज्ञानामध्ये इंद्रियाचा काय नसतो. विषयाशी संबंध नसतो. इंद्रियाचा संबंध वाचून ज्ञान होतं त्याला स्मृती. संबंधाने ज्ञान होते त्याला प्रत्यक्ष. स्वप्नामध्ये हस्त्यादिकांचे ज्ञान संस्कारजन्य नाही, निद्रारूप दोषजन्य आहे. तिथले जागृतीतली गोष्ट वेगळी. काशीला तो मनुष्य पाहिला होता, तोच आपल्याला आनंदीला मनुष्य आहे, हे बरोबर आहे. पण आता कोणत्या अवस्थेमध्ये हे सगळे स्वप्नामध्ये आहे. कोणतं वाक्य होतं ते स्वप्नामध्ये हस्त्यादिकांचे ज्ञान संस्कारजन्य नाही, निद्रारूप दोषजन्य आहे. स्वप्नामधलं ज्ञान की प्रत्यक्ष ज्ञान होते ते ज्ञान संस्कारजन्य नाही. तो म्हणणारा संस्कार जागृतीमध्ये जे पदार्थ पाहिले त्याचं स्मरण कुठं होते? स्वप्नामध्ये. तुला म्हणता येत नाही. मग काय मला स्वप्नामध्ये पदार्थ जे जागृतीमध्ये असतात ते दिसतात असं नसून अविद्याजन्य आहे. तीन स्वरूप आहे अविद्या. अविद्या म्हणजे अज्ञान कार्य, अविद्या कार्य काय अज्ञान अविद्या. आणि दुसरे स्वप्नात जागृतीचे पदार्थ त्याला म्हणायचं पण अविद्याकारी म्हणता येत नाही. जोपर्यंत व्यावहारिकत्व आहे तोपर्यंत त्याला अविद्याकारी म्हणता येईल. ईशसृष्टी. स्वप्नातले पदार्थ मात्र काय? जीवसृष्टी. अविद्याकारी. मग जागृतीतल्या पदार्थाप्रमाणे स्वप्नातले पदार्थ आहे असं तुला म्हणता येईल? पुढे हस्त्यादिकांप्रमाणे स्वप्नात कल्पित इंद्रिय आहेत म्हणून त्यांचे ज्ञान इंद्रियजन्य आहे. जरी स्वप्न पदार्थ साक्षीभास्य आहेत, इंद्रियजन्य ज्ञानाचे विषय नाहीत हे खरे आहे. तथापि अविवेकाच्या दृष्टीने स्वप्नाचे ज्ञान इंद्रियजन्य आहे असे आम्ही म्हटले आहे. अविवेकी लोक म्हणते इंद्रियजन्य. कोण लोक म्हणते अविवेकी. त्याचा थोडा निवाडा आहे. इंद्रियजन्य आहे. जागृतीतले पदार्थ जसे काय इंद्रियजन्य आहे. इंद्रियाचा व्यवहार झाल्याशिवाय आम्हाला ज्ञान होऊ शकत नाही. असं स्वप्नातले पदार्थ ते सुद्धा इंद्रियजन्यच आहे. काय आणि हे काय कल्पित काय व्यावहारिक. जागृतीतले पदार्थ वास्तव इंद्रिय व्यावहारिक. स्वप्नातले पदार्थ कल्पित. कारण इंद्रियाचा संबंध आल्याशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. मात्र तिथं तो लय झालेला आहे. जागृतीतला इंद्रियाचा काय झालेला आहे? लय झालेलं. ज्ञान तर होते. जागृतीप्रमाणे स्वप्नाचे सुद्धा कल्पित इंद्रिय होतात. मानव. मग कल्पित इंद्रिय म्हणजे अविद्या दोषजन्य. कोणते? अविद्या दोषजन्य. जागृतीतले पदार्थ अंतःकरण वृत्तीने अविद्याजन्य. जागृतीतले पदार्थ ते स्वरूप अविद्याजन्य. स्वप्नातले पदार्थ दोषजन्य अविद्याजन्य. दोष. जागृतीतले पदार्थ सुद्धा काय अविद्याकार्यच आहे. तुम्हाला गेलं की 75 मूल आणि तूल. अविद्याकार्य मानलं तर काय होत असे नाही का? अद्वैताची सिद्धी होते. कशाची? अद्वैताची. माझा विद्याधर गुरुला आपण सत्यात्व वाढलं नाही का? शक्य कसं मिथ्या गुरुपासून सत्य संसाराची निवृत्ती होऊ शकत नाही. जर होते असं जर म्हणलं तर योगजळाने काय केली पाहिजे अशी शंका केली होती. त्याचप्रमाणे स्वप्नस्थ पदार्थ जे दोषसहित अविद्याजन्य आणि जागृतीमध्ये अविद्याजन्य. हे सुद्धा सगळं वेदांतशास्त्रामध्ये आहे ना. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दुःख कालत्री नाही किंवा जगत नावाची वस्तू कालत्री नाही. नसताना भासते कशी त्याच्याकरता आपण काय घेतली का विद्या काय केलेली आहे. म्हणजे सगळं जग ब्रह्माचं कार्य आहे का विद्येचं कार्य आहे? कोणाचं कार्य आहे? अविद्ये. नवरी करते दिसणारा जर कोणाचं कार्य आहे?
दोरीचं कार्य आहे का? नाही. मग कोणाचं कार्य? अविद्या दोरीच्या ठिकाणी. अविद्या कार्य का म्हणायचं? असून प्रतिशील राहायचं का नसून नसून प्रतिशील राहायचं असेल तर अविद्या कार्य, आणि असून प्रतिशील येत असेल तर ज्ञानाचं कार्य. कोणाचं कार्य? ज्ञानाचं. पुढे या सर्व विचाराने जागृत पदार्थाची स्मृती स्वप्नात होत नाही. जागृत पदार्थाची स्मृती कुठे होत नाही? स्वप्नात. स्वप्नामध्ये होत नाही. पुढे शिवाय पुरुष जागा झाल्यावर असे म्हणतो की स्वप्नात मी हस्त्याधिक पदार्थ प्रत्यक्ष पाहिले. जागृत पदार्थाची जागृत पदार्थाची स्मृती कुठं होते? स्वप्नात होते. आपल्याला सांगायचं जागृत पदार्थाची स्मृती स्वप्नामध्ये होत नाही. नाही. मग दिसते याची वाट काय? सांगायला हवे दोषसहित अविद्या. कोणती? दोषसहित. दोन करायचं. व्यावहारिक पदार्थ जे आहे ना सगळे ते कशा अविद्या कार्य आहे. निर्दोष अविद्येचं काय कार्य आहे. आणि दोरीवरचा सर्व सदोष अविद्येचं काय? तूल अविद्या. झालं का? तूल अविद्या. तूल 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 अविद्या. मूल आणि तूल. पूर्ण विद्या म्हणजे दोषसहित. अविद्या, आणि मूल अविद्या म्हणजे नुसते केवळ अविद्या. जागृतीतले पदार्थ मूल अविद्या. स्वप्नातले पदार्थ तूल अविद्या. दोषसहित अविद्या म्हणतात. पुढे जर स्वप्न स्मृती असेल तर स्वप्नात मला हस्त्याधिकांचे स्मरण झाले होते असे म्हणेल, पण तसे कोणीही म्हणत नाही. स्वप्नामधल्या पदार्थाला स्मृती म्हणायचं असं जर वाटलं तर जसं ज्ञान झाल्यानंतर मला स्मृती झाली होती असं म्हणतो. नाही. प्रत्यक्ष काय म्हणतो? प्रत्यक्ष पाहिलं. मला प्रत्यक्ष पदार्थाची काय झाली? प्राप्ती झाली. स्मृतीमध्ये प्राप्ती होत असते नाही. कल्पना करा एखाद्या बाईने किंवा एखाद्या माणसाने जंगलामध्ये काय पाहला? वाघ. वाघ पाहला. घाबरून नाही तुझी अंगाला काय सुटतं? घाब. एका ठिकाणात पगार नाही. कीर्तनाला गेलो होतो. मग ते गाडी वाघ पोलीस गाडी बैलगाडी नाही. मग गाडी चाललं घेऊन चालला स्टेशनामध्ये. म्हटलं महाराज जरा थांबा. म्हटलं काय बरं? म्हटलं इथं देऊळ आहे, मारुतीचं दर्शन करू येतं. जा म्हटलं. म्हटलं काय नाही, लवकर दर्शन केलं की येतो. तोपर्यंत गाडी सांभाळा. तो गेला दर्शनाला. 15 मिनिटं झाली बघा. तरी काय होईल? येईन. येईच ना. आणि मग परत आला तो. बोलता येईना, काहीच येईना. म्हटलं काय झालं? काय आता करा पुण्यात पाहिजे. म्हटलं इतकं घाबरत का झालं? तो म्हणजे महाराज वाचून मला हेच भाव द्या. म्हटलं कशी घटना काय घडली? तो म्हणलं दर्शन करायला जाणार. तिथं पायाजवळ कोण बसला होता? नागोबा. म्हणजे परत आला. तो आपला तिथे थांबला. मी एक हात अंतरावरून काय केला? नमस्कार. पाहला. मला बरं झालं ईश्वर कृपेने काय आलं. मी कशा करतो काय? खरा साप पाहिला तर काय होते? राम फक्त. स्वप्नातला साप स्मृती. खरा आहे का तो? नाही. मी कशा मग स्वप्नातल्या सापाची काय आहे? स्मृती नाही का? त्याच्या कथाने वाघ पाहिला तेवढा घाबरून जात असतो. आणि पुढे कालांतराने 1-2 महिना गेल्यानंतर स्मृती झाली. त्याला काय होते? स्मृती. मग आता पडापडी करतो का? नाही. नाही. स्मृतीमध्ये व्यवहार होत असतो का? स्मृतीमध्ये पदार्थाचं काय नसते? प्रत्यक्ष नसते. मग प्रत्यक्षाला स्मृती म्हणता येत नाही. म्हणून जागृत पदार्थांची स्वप्नात स्मृती नाही. शिवाय जागृतीमध्ये जो पाहिलेला किंवा ऐकलेला पदार्थ असतो त्याचे स्वप्नामध्ये ज्ञान होते हाही नियम नाही. स्वप्नाचे पदार्थ जे दिसतात
त्याला स्मृती म्हणता येत नाही. एक खंडन. दुसरं खंडन कोणतं? वाचा. शिवाय जागृतीमध्ये जो पाहिलेला किंवा ऐकलेला पदार्थ असतो त्याचेच स्वप्नामध्ये ज्ञान होते हाही नियम नाही. असा नियम करतात. स्वप्नामध्ये काय काय दिसेल सांगतोय. नाही का? स्वप्नामध्ये काय काही कल्पना सुद्धा स्वप्नात कशाचा स्मरण कोणतरी संन्यासी त्याच्या देवळात आला. लग्नाचे सराईचे दिवस होते आणि ते लोक लग्न म्हटल्यानंतर त्या नवरदेवाला घेऊन लोक आशीर्वाद मागण्याकरता कोणाकडे जातात? मारुतीकडे, हनुमंताकडे. हनुमंताला म्हणतात या भानगडीत पडलो माझ्याकडे. आणि ते नवरदेव पाहिल्यानंतर सारा त्याचा चोळा नमस्कार करायला नवरदेव घोड्यावर जा. पायी चालत खांद्यावर माणसाच्या खांद्यावर येतो. मग त्या संन्यासाने विचारून नका तो वर्ष खांद्यावर त्याला घेऊन येणार काय दगडा आहे का पडू नका. हे आता मृत्यू रोग राहील स्वर्ग. आणि त्याने ते सगळं पाहिलं. काय पाहिलं? म्हणलं काय वैभव आहे काय काय होतं. मनी वसे ते स्वप्ने दिसे. स्वप्नामध्ये काय झालं? ग्रस्ती झाला. नवग्रस्ती झाल्यानंतर स्वप्नामध्ये पुढचा इतिहास द्यायचा. सरांनी संन्यासी याची काय नाही जाणीच नाही. संन्यासी याचा काय नाही करत. ज्ञान नाही. संन्यासी नाही करत दुसरा ज्ञान नाही. ज्ञान नाही. ज्ञान नाही. याच्यावर काय पडलं? स्वप्न. काय काय संन्यासी असून एक ग्रस्ताश्रमाचं स्वप्न पडते म्हणून ज्याचे संस्कार असतात त्याचेच स्वप्न पडते असं म्हणता येत नाही. किंवा अनुभव काय काय पडेल. जागृतीमध्ये संन्यासी आहे, स्वप्नामध्ये कोणाही पडेल. स्वप्नामध्ये असे विलक्षण पदार्थ प्रतीत होतात की जे सर्व जन्मात कधीही पाहिलेले नाही किंवा ऐकलेलेही नाही. कधी पाहिलेले नसते, कधी ऐकलेले नाही. काय माया दाखवेल काही सांगता येईल नाही. माया. एखादा भिकारी स्वप्नामध्ये काय होतं? श्रीमंत. धनिक होतो. एखादा धनिक असतो स्वप्नामध्ये भिकारी होतो. म्हणजे पाचव्या तरंगामध्ये नाही का धनिक माणूस राजा माणूस स्वप्नात झाला भिकारी. भीक मागायला लागला. शेवटी कुत्र्याने काय घेतलं? झाले म्हणे काय स्वप्न दाखवली? सांगते बरं मी राजा व्हायची आठवण आहे का त्याला? स्वप्नामध्ये मी राजा व्हायची आठवण आहे का? नाही. जसा जागृतीमध्ये अभ्यास असतो तोच मी आहे. त्याप्रमाणे आणखी स्वप्नामध्ये राजा असून जागृतीमध्ये राजा आहे, स्वप्नामध्ये कोण आहे? काय स्वप्न दाखवेल? माया काही सांगता येत नाही. पुढे म्हणून त्याचे स्वप्नातील ज्ञान स्मृती नाही. ज्ञानाला स्मृती म्हणता येत नाही. आणि प्रत्यक्ष विषय सन्मुख असताना देखील मला संस्काराने ज्ञान झालं असं म्हणता येईल नाही. स्मृती ज्ञान आणि प्रत्यक्ष ज्ञानाचे विवरण झालेलं आहे. प्रत्यक्ष ज्ञानाकरता तुम्हाला चौथ्या तरंगामध्ये वृत्ती आधी काय यावी लागत असते. प्रकाशाचं सहाय्य वृत्तीच त्याच्यात विषय विषयाचा संबंध एक देश स्थितित्व म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान म्हणा माणसाला अहम ब्रह्मात्म्याचं प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकते का? काय पौराणिक म्हणतो होऊ शकत नाही. आणि शिष्य काय करतो? प्रत्यक्ष खंडन. ज्ञान तत्व महावाक्याची वृत्ती का काय येतो? तत्व महावाक्यामध्ये काय येतो? जीव ब्रह्म येतो. त्या ब्रह्माची वृत्तीचा काय येतो? संबंध येतो. म्हणून महावाक्यापासून होणारं जे परोक्ष ज्ञान आहे
ते ज्ञान परोक्ष नसून काय अपरोक्षच परोक्ष आहे. आहे ना चौथ्या तर चौथ्या तरंगामध्ये पाचव्यामध्ये आहे. पुढे तुमचे चौथ्या आणि पाचव्याची परीक्षा होत असते. पुढे 6-7 आपले बारी झाल्यानंतर आपलं चौथा तरंगाला बरोबर 5वा तर तयारी तसा आपली प्रस्थानाच्या अगोदर काय करू प्रदीक्षा म्हणून पूर्व पक्ष काय आहे तुझा पुराणिकाचा तो म्हणतो ब्रह्माचा प्रत्यक्ष होऊ शकत नाही आणि शिष्यवंत प्रत्यक्ष होऊ शकते आहे काय. पुढे शिष्य म्हणतो त्या विलक्षण पदार्थांचे स्वप्नातील ज्ञान पूर्वजन्माच्या ज्ञान संस्काराने होईल. याच जन्मातील ज्ञान संस्काराने स्वप्नात स्मृती होते असे माझे म्हणणे नाही. पूर्वजन्माच्या संस्काराने आपल्याला प्रत्यक्ष काय होते ज्ञान होतं. कोणत्या जन्माने यावर काय सिद्ध आहे. पूर्वजन्मात तुम्हाला काय केलं पाहिजे. पूर्वजन्माच्या संस्काराने म्हटलेलं आहे ना. म्हणजे अनेक जन्माला जीवालेला आहे का अनेक जन्म घेत आलेला अनेक जन्म त्याच्यामध्ये ज्ञान असेल कोणताही म्हणा पशु म्हणा किंवा कुठे म्हणा सगळ्याच्या खाणी लावायच्या. अंड्याचे जे असते ना अंड्याच्या खाणीमध्ये थोडा फरक आहे. इतर याच्यामध्ये थोडा फरक आहे. एकदम भक्षण असतं त्याने जारच म्हटल्यानंतर जन्माला बरोबर त्याला दुधाची गाईचं वासर सुद्धा जन्मल्याबरोबर स्तनाचं काय सुद्धा दूध पित असतो. मग गाय सुद्धा काय होतो स्तनाचं काय गाईचं वासर म्हणा त्याला जारच असं म्हणतात. आणि अंड्यामध्ये उत्पन्न होणारे जे पदार्थ असतात त्याला दुधाचा त्रिकालिका त्याला कुठे दूध आहे का अंड्यातून अंड्यातून कुठून सरपण्यात मग त्याची पिढं काय सरपणीपासून दूध पितात नाही ना बघा. मग कशा करता अंड्यातून निघणाऱ्या प्राण्याला काय काय खासगीच आहे असं काय त्याचे दृष्टांत दिले आहे. पण जाराच्या योनीमध्ये मात्र जन्माला आल्याबरोबर वासरू असो का कुत्र असो का काय असो मांजर असो का काही असो दुधाची व्यवस्था कोणी केलेली आहे सगळी. बाळा दाव कोण वाढवी श्रीपती आहे का नाही. ईश्वर काय करावं लागतं आपल्याला त्याचं ते पुढेवर नाही. ईश्वर न मानणारा लोकांना उत्तर हे लोक ईश्वर काय करीत नाही. असत्य मग प्रतिष्ठान ते जगाला अपरस्पर संभूतम किंवा असा एक वर्ग आहे. नास्तिक वर्ग आहे. शारवाक वर्ग आहे. तो ईश्वर काय करीत नाही. असं कधी कधी जातो कामामध्ये त्याला काय होते उत्पन्न होते. धर्मसूत्र आहे त्याच्यावर रचनानुपपत्ती असं रचना दिसते त्या अर्थी कुंभारकार असा ईश्वर काय केला पण पूर्वजन्मेचे संस्कार पूर्वजन्मेच्या संस्कारामुळे लहान मुलाची स्तनपानाकडे काय होते प्रवृत्ती होते. कारण कोणाचीही प्रवृत्ती अनुकूल ज्ञानाने होते. बालकाची स्तनपानाच्या ठिकाणी जी प्रथम प्रवृत्ती होते ती जन्मांतरीच्या स्तनपानाच्या अनुकूल ज्ञानाने होते. म्हणून या जन्मातील अज्ञात पदार्थांचीही अन्य जन्माच्या ज्ञान संस्काराने स्वप्नामध्ये विलक्षण ज्ञानाची स्मृती संभवेल. अज्ञात पदार्थाची स्वप्नामध्ये पूर्वपक्ष आहे ना. पूर्वपक्षाची शंका कशी जागृतीमध्ये जे पदार्थ प्रतीत होतात त्याची स्मृती पण होते. स्वप्नात होत अज्ञात पदार्थाची स्मृती होत नाही. त्याचं खंडन आहे. अज्ञात मात्र हे बघा
स्तनपाणी हा जन्मातला आहे का मागच्या जन्मातला आहे? मागच्या जन्म आपल्यात आहे की नाही? काय आहे? अज्ञात. तरी सुद्धा ते बाळाला संस्कारामध्ये स्मृती होते ना. नारळ लहान पण घरी असला तरी त्याला कोणी शिकवलं आहे का? स्तनपानाकडे का प्रवृत्ती होते? मागच्या जन्माचे काय म्हणावं लागते? यावरून पूर्वजन्म काय केलं पाहिजे? मानवाला मानव. कारण हे संस्कार हे या जन्मातले आहे का? स्तनपानाचे मुलाचे जे संस्कार आहे ते या जन्मातले आहे का? आपण जन्माला आलेला आहे कधी? पूर्वी मग कोणत्या जन्मातले? पूर्वीच्या पूर्वजन्माचे संस्कार काय करावे लागले? लहान त्याच्यामुळे त्याची अनुकूल प्रतीक होते. पण ती लहान मग जरी असलं ना ते बाकी असं साखरेचा बोट घेतला आणि तोंडात जर घातलं सोडत नाही बघा ते लवकर बोट काय करीत नाही सोडत नाही. सोडत नाही. लहान कडू पदार्थ जर तर त्याच्या तोंडात घातलं सुखत असते का ज्ञान कुठे झालं मागतं नाही जन्म काय करावं? मानावंच लागलं. पुढे श्री गुरु म्हणतात हे म्हणणे बरोबर नाही. कारण एखाद्यास आपल्या मस्तकाचा छेद आपल्या डोळ्यांनी बरोबर आहे. पूर्वजन्माच्या संस्काराने होते असं जन्मातलं. आपल्या जन्मातला या जन्मामध्ये तिने शिरच्छेद केला. काय केलं? शिरच्छेद पाहण्याकरता तो शिल्लक राहतो का? नाही. नाही का? इंद्रियाचे सगळे व्यवहार काय करतात? बंद पडतो. ज्ञान कोणाच्या द्वारा इंद्रियाद्वारा ज्ञान होते. मग स्वप्नामध्ये आपण आपला काय पाहतो? शिरच्छेद हे संस्कारांनी. कारण शिरच्छेदाचे संस्कार हो असं असू शकते का? का असू शकत नाही? शिरच्छेद झालेला मनुष्य शिरच्छेद पाहण्याकरता शिल्लक राहत नाही. शिल्लक राहत नाही. आणि स्वप्नामध्ये तर काय दिसते? शिरच्छेद दिसतो. मी संस्कारांनी शंका आहे वाचा. कारण एखाद्यास आपल्या मस्तकाचा छेद आपण आपल्या डोळ्यांनी पाहिल्याचे स्वप्न पडते. आपल्या डोळ्यांनी आपल्या मस्तकाचा छेद पाहणे कोणत्याही जन्मात संभवनीय नाही. म्हणून जागृत पदार्थांच्या ज्ञान संस्काराने स्वप्नात स्मृती होत नाही असेच म्हटले पाहिजे. शक्य नाही. आपला शिरच्छेद कोणत्याही जन्मामध्ये तो मनुष्य पाहू शकत नाही. संस्काराने आणखी शिरच्छेद योग्य होऊ शकत नाही. त्याप्रमाणे वाक्यामध्ये जागृत पदार्थाच्या संस्कारामुळे आणि आपल्याला स्वप्नामध्ये कोणते पदार्थ दिसतात? जागृतीतलेच पदार्थ दिसतात असं मला म्हणता येईल नाही. स्मृतीचं पुढे शिष्य म्हणतो महाराज आपल्या मस्तकाचा छेद आपल्याच डोळ्यांनी पाहणे हे संभवनीय नसले तरी दुसऱ्याच्या मस्तकाचा छेद जागृतीत पाहिलेला असतो. त्या ज्ञानाच्या संस्काराने स्वप्नात आपल्या मस्तकाचा छेद तो पाहतो एवढेच. शिष्य सांगतो आपला शिरच्छेद आपल्याला पाहता येत नाही. हा दुसऱ्याचा पाहता येईल. कोणाचा? दुसऱ्याचा. आपल्याला पाहता काय नाही. तो शिल्लक राहत नाही. काय राहत नाही. मग पाहिलं कसं नेहमी दृश्य पदार्थाचा कोणतरी दृष्टा असावा लागतो. काय भिन्न दृश्याला थोडं ज्ञान नसते का? नाही. आंब्यामध्ये जे गोडी आहे ते आंब्याला कळते का? तुम्हाला आम्हाला नेहमी दृश्याचा दृष्टा कोणतरी असावा लागतो. असा आपला शिरच्छेद आपण पाहण्याकरता हे शक्य नाही. काय नाही? शक्य नाही. शक्य नाही का? कोणाला आपला शिरच्छेद काय करतो? पूर्वजन्मीचे संस्कार आहे ना. असं थोडा मागचा संदर्भ वाचा. शिष्याची शंका आहे नाही. हो
माझा परत पुन्हा सांगा. शिष्य म्हणतो, महाराज, आपल्या मस्तकाचा छेद आपल्याच डोळ्यांनी पाहणे हे संभवनीय नसले तरी आपला शिरच्छेद आपण पाहणे काय नाही, संभवनीय नाही, मला वास्तविक संभवनीय नाही, काय नाही, संभवनीय नाही. तरी पण संभवू शकतो. कशावरून संभवू शकतो? दुसऱ्या तरी दुसऱ्याच्या मस्तकाचा छेद जागृतीत पाहिलेला असतो. त्या ज्ञानाच्या संस्काराने स्वप्नात आपल्या मस्तकाचा छेद तो पाहतो, एवढेच. कारण जर दुसऱ्याचा छेद पाहला कोणाचा, दुसऱ्या आपणच आपला छेद पाहू शकत नाही तरी करेल, पण दुसऱ्याच्या शिरच्छेदाने आपल्याला आपला शिरच्छेद करायचा. कोणाच्या? दुसऱ्याची शिरच्छेदाने. दुसऱ्याच्या शिरच्छेदाने त्याची स्मृती होऊ शकते हे सांगायचं आहे. वाचा. परंतु त्यासही संस्कार कारण असल्यामुळे त्यास स्मृती म्हणण्यास हरकत नाही. पूर्वपक्ष काय म्हणतात? आपला शिरच्छेद आपण पाहू शकत नाही हे जरी कधी असलं तरी दुसऱ्याच्या शिरच्छेदावरून आपल्याला त्याची स्मृती होऊ शकते, असं म्हणण्यास काय नाही, म्हणजे हरकत नाही. आता सांगायचं आपला शिरच्छेद आपणच काय करू शकत नाही, पाहू शकतो दुसऱ्याच्या शिरच्छेदावर संस्काराने. हे म्हणणं काय नाही, योग्य नाही. कसं योग्य नाही, काय योग्य नाही याचा विचार करेल. दोन करणारे स्वप्नस्थ पदार्थ मिथ्यानुसार काय पहिला कोणता स्मृती ज्ञानाचे काय नाही, ते विषय विषय नाही. स्मृती ज्ञानाचे विषय काय नाही, स्मृतीमध्ये प्रत्यक्ष विषय नसतो, म्हणून स्मृती ज्ञानाचे काय नाही. स्वप्न आहे. एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, लिंग शरीर स्थूल शरीराला सोडून बाहेर जाते आणि जागृत पदार्थाशी काय करते? मला जागृतीतले पदार्थ मिथ्या नसून काय, मला स्वप्नास्थ पदार्थ मिथ्या नसून काय. आणखी कोणाकडे तुमच्या शंका दुर्व्याख्याचा विचार कधी करतो?